वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की त्याज्यम दोष वदित्येके त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति च परे न त्याज्यमिति च परे त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति कर च परे त्याज्यम दोषवत् इति एके कर्म प्राहुः मनीषिणः यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इति च अपरे. इथं सुद्धा भगवंताने दोन मतं मांडलेली सांगितलेत आपल्याला. भगवंताचं म्हणणं असं आहे, बाबा काही अर्जुना काही लोक म्हणतात कर्म दोषवत् त्याज्यम इति एके मनीषिणः प्राहु. कारण मुळात कर्म कोणतंही म्हटलं तर ते दोषवानच असतं आणि त्यामुळे ते कर्म त्याज्यच असतं. दुसरं मत आहे तर यज्ञ दान तप आणि हे यज्ञदान हे कर्म न त्याज्यम इति अपरे. हे कर्म कधीही त्याज्य होत नाहीत. थोडक्यात नित्यनैमित्तिक कर्म कधी त्याज्य करू नयेत आणि बाकी इतर जे दोषवत कर्म आहेत ते सर्व काय आहेत, त्याज्य आहेत. आता या दोषवत म्हणण्यात काय घ्यावं लागलं तुम्हाला. आता दोषवत म्हणजे निषिद्ध कर्म. ज्या कर्मामध्ये काय हिंसा आहे, चोरी आहे, व्यभिचार आहे, असे जे कर्म आहेत हे काय दोषवत आहेत. आणि काम्य कर्म आहेत ते सुद्धा काय आहे, दोषवत आहेत. काम्य कर्म हे दोषवत आहेत आणि निषिद्ध कर्म हेही दोषवत आहेत. मग असे जर कर्म दोषवत आहेत तर मग ते कर्म न केलेलेच बरे. ते कर्मच टाकून द्यावेत कारण दोषवत आहेत म्हणून. आता कर्म कोणतंही जरी असलं तर कर्म हे क्रियात्मक असतं आणि क्रिया ही कशाला तरी जन्म देत असते. मग जर ती क्रिया शास्त्रयुक्त असेल तर ती क्रिया तुम्हाला पुण्य निर्माण करून देते आणि ती क्रिया जर शास्त्रयुक्त नसेल, थोडक्यात निषिद्ध क्रिया असेल तर ती क्रिया पापाला जन्म देते, दोषाला जन्म देते. आणि जर ती क्रिया विहित क्रिया असेल तर ती पुण्याला जन्म देते. कारण क्रिया ही काहीतरी निष्पन्न केल्याशिवाय थांबत नसते. कर्म केले ना मग त्यातून काहीतरी निर्माण होतं. आणि म्हणून कर्म हे दोषवत आहेत. कोणतंही कर्म केलं तरी. कोणतं कर्म केलं दोषवत आहेत तर या ठिकाणी तुम्ही नित्यनिमित्त कर्म केलं तर तो एक प्रकारचा काय तो एक दोषच आहे. कारण ते पुण्य तर होणार ना, ते एक तर दोष आहेच ना. तो जसं पाप हा एक प्रतिबंध आहे तसं पुण्य पण हे प्रतिबंध आहेत ना. पण त्यातला बारकावा असा आहे, नित्यनैमित्तिक कर्म करत असताना मग तुमच्या हिंसा होतात की नाही. नित्यनेमित्त कर्म तर हिंसा होणार ना. काहीतरी करत असताना काहीतरी चूक होते. थोडक्यात कर्म करत असताना न्यून तरी होईल, अधिक तरी होईल, झालं त्यात दोष. कर्म करत असताना काहीतरी हिंसा तरी होईल, जी गोष्ट करू नये ती तरी केल्या जाईल, मग ते दोषवत होतात की नाही. पण शास्त्राने ते दोष मान्य केले आहेत. आता जसे तुम्हाला काम्य कर्ममध्ये काही युपम काय पशुमालभेद युपम खादिरम बध्नाती पशुमालभेद असं शास्त्र सांगतं आहे. मग खैराचा खांब करावं, त्याला खांबाला तो पशु बांधावं आणि आलभेद म्हणजे याचा अर्थ त्याची हिंसा करावी.
तर शास्त्राने तिथं तुम्हाला जी हिंसा सांगितली ती शास्त्रमान्य आहे. शास्त्राने त्या काही ठराविक ठिकाणी त्याला मान्यता दिली आहे. मग ते काय सगळीकडे चालेल का ती गोष्ट? आणि म्हणून जरी ते शास्त्राने मान्य केली असली तरी ते दोषवतच आहेत. आणि म्हणून ते मोक्षून ते टाकूनही द्यायचे. त्याचा कधी विशेष नाही घ्यायचा तो आपल्याला. फक्त तुमच्या नित्यनैमित्तिक कर्म करत असताना सुद्धा दोष होतात, पण ते दोष शास्त्राने मान्य केले असतात. असं आहे. मग कपडा धुत असताना पाणी थोडंसं गढूळगंध असतं, पण मग कपडा जर त्यात बुडवला तर ते तोच मळ कपड्याला लागेल ना. असं म्हणून काय कोणी कपडा धुत नाही का? मग धुणारा काय करतो? ते मल मान्य करतो. तर काय नाही भाऊ, त्या पाण्यात त्या गढूळ पाण्यापेक्षा कपड्यात खूप जास्त मळ आहे, तेवढा थोडा मळ स्वीकारला तर कपड्यातला सगळा मळ निघून जाईल, तेवढा थोडं तसं शास्त्राने नित्यनैमित्तिक कर्म करत असताना किंचित दोष जे घडतात तर ते दोष मान्य केले, ते नित्यनैमित्तिक कर्म ते दोष निवृत्त करतात. आणि त्यामुळे जे दोषवत कर्म आहेत ते परिपूर्ण टाकावेत असं विद्वानांचं म्हणणं आहे. आणि जे दान, यज्ञ, दान, तप आणि कर्म यांना टाकू नये. कारण का टाकू नये? तर यज्ञ, दान, कर्म हे आवश्यक आहेत. ते आवश्यक अंतःकरण शुद्धी करता काय आहे ते आवश्यक आहे. मग काय करावं? त्यांनी पहिलं कर्म सांगितलं आहे यज्ञ करावं, दुसरं कर्म सांगितलं आहे दान करावं, तिसरं कर्म सांगितलं आहे तप करावं. मग इथं तुम्हाला यज्ञ, दान आणि तप हे 3 कर्म सांगितलेत. तर त्या 3 कर्मांनी काय होतं? तप केल्यानंतर इंद्रियाची शुद्धी होत असते आणि म्हणून तप करायचं असतं. आपण रोज नित्यनियमाने स्नान करतो, देवपूजा करतो, जप करतो, काही नित्यनियम वाचन करतो. हे काय आहे? हे तपच आहे. हे काय असतं? तपच असतं. आता कालच हरिपाठामध्ये तपाची भरपूर लई लांबलचक सांगितलं आहे तपाचं, त्यामुळे तर सांगू वाटणं मला ते आता. नाही तर सांगन पुढं केव्हा तरी एका दिवशी. काय ते रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, त्याच्यामध्ये तपाचे भरपूर लक्षणं सांगितलीत. कालच्या का परवाच्या पाठामध्ये हरिपाठामध्ये आहे, ते क्लिपमध्ये मोबाईलमध्ये असेल ते. तर तपाने काय होतं, दानाने काय होतं आणि यज्ञाने काय होतं, 3 सांगितलेत हे नित्यनियमन करायचे. तर पहिली गोष्ट, तपाने इंद्रियांची शुद्धी होते, दानाने धनाची शुद्धी होते आणि यज्ञाने देवतेचा प्रसाद होत असतो यज्ञ केल्याने. मग आता याचा नेमकं इंद्रिय शुद्धी होते म्हणजे काय शुद्धी होते? सगळी इंद्रिय काय साबणाने धुवून काढतं ते? आणि ही धनाची शुद्धी होते म्हणजे काय होते? धन काय साबणाने धुवून काढलं जातं ते? आणि देवतेचा प्रसाद होतो याचा अर्थ म्हणजे काय होतं? तर तपाने इंद्रियाची शुद्धी होते याचा अर्थ त्या इंद्रियामध्ये असणारी जी भोग वासना, ती भोग वासना नष्ट होते. याला म्हणतात तपाने इंद्रियाची शुद्धी होते. त्यातली भोग वासना नष्ट होत असते. आणि दानाने धनाची शुद्धी होते म्हणजे काय होतं? तर दानाने धनाच्या ठिकाणी असणारी जी ममता, ती ममता निवृत्त होत असते, ती धनाची शुद्धी असते. आणि म्हणून दानाने धनममता असते, ती धनममता निवृत्त होणं यालाच म्हणतात ती दानाने धनाची शुद्धी. आणि तपाने इंद्रियाची शुद्धी म्हणजे त्या इंद्रियामध्ये जी भोग वासना असते ती भोग वासना निवृत्त होणं, नष्ट होणं, त्यालाच म्हणतात इंद्रियाची शुद्धी. आणि यज्ञाने काय होतं? तर यज्ञ केल्यानंतर जसे तुम्हाला होम हवन करता तर ते काय ते हवेची शुद्धी होते काय? यज्ञ केलं म्हणजे सगळी हवा शुद्ध झाली असं नाही. यज्ञाने देवतेचा प्रसाद होत असतो, देवता प्रसन्न होत असते. आणि म्हणून ह्या 3 कर्म टाकू नयेत. हे 3 कर्म न त्याज्यम असं काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे दोषवत कर्म टाकावेत आणि यज्ञदानादी कर्म टाकू नयेत. त्यांनी काय करावं? ते नित्याने त्यांनी कर्म करावेत. असं काहींचं 2 प्रकारचे मतं तुम्हाला सांगितले. यज्ञदान तप कर्म, यज्ञदान तप असं का? बर. तरी मला तुटल्यासारखं झालं ते. निश्यम सोडून तत्र, निश्यम सोडून तत्र,
त्यागे भरतसत्तम त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः त्रिविधः संप्रकीर्तितः निश्यं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः तर निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागः हि पुरुषव्याघ्रः त्रिविधः संप्रकीर्तितः. तर अन्वय असा, हे पुरुष व्याघ्र, हे भरतसत्तम, तत्र त्यागे मे निश्चयं शृणु त्यागः. तर त्यागः त्रिविधः संप्रकीर्तितः हि. तर इथं दोन मुद्दे सांगितलेत. भगवान सांगतात पुरुष व्याघ्र. पुरुष व्याघ्र म्हणजे सर्व समर्थ. व्याघ्र म्हणजे वाघ. आणि वाघामध्ये जी शूरता असते, तो वाघ सिंह हे मरेपर्यंत कधी कोणाच्या आश्रयाने जगत नसतात. ते स्वतंत्र त्याच्या आश्रयाने जगतात. एखाद्याचा आधार घेऊन जगतात असं काय नाही त्यांच्यामध्ये. वाघ सिंह हे कोणाच्या आश्रयाने कधी ते मरण पत्करतात. पण आता मी काय पाहिलं नाही, पण वाघ सिंह हे कधी दुसऱ्यांनी मारलेली शिकार कधी खात नाहीत. आणि ज्यावेळी ते म्हातारी होतात तर त्या कालामध्ये त्यांच्यावर तो प्रसंग येतो आणि म्हणून त्यांना ते शिकारी पकडतात, दुसरे मारतात. नाही त्यांना कोण मारणार असतं ते असे असतं. कारण त्याला म्हणतात स्वतंत्र. म्हणजे वाघ आणि सिंह शूर असतात आणि पुरुष पण शूर असतो. त्याची शूरत्व काय कामाची पुरुषाची? त्याच्या हातात जेव्हा शस्त्र येतं तेव्हा त्याचं शूरत्व गाजित होतो. वाघ सिंहाला कोणतंही शस्त्र लागत नाही. शस्त्रावाचून ते शूर असतात, शस्त्रावाचून ते वीर असतात. तर म्हणून तिथं व्याघ्र, पुरुष व्याघ्र म्हणजे वाघासारखा तो अत्यंत शूर आहेस. त्याचप्रमाणे पुरुषश्रेष्ठ भरतसत्तम, भरतकुलात सर्वात उत्तम असणारा सर्वश्रेष्ठ पुरुष असा तो आहेस. हे सांगण्यातलं तात्पर्य, ज्याला सांगायचं आहे त्याला खुश करायचं आहे ना. हो, मग त्याला चांगले चांगले विशेषण द्यायचे, त्याला ऐकायला व्हायचं, त्याला चहा पाणी पाजायचं, तयार करायचं, त्याला ऐकायचं. नसलं ऐकलं मग एखादा विनोदाचा दृष्टांत सांगायचा, त्याचं चांगलं कौतुक करायचं. म्हणजे तो आपलं ऐकेल. मग बरंच घ्या, माझं घ्यान पंचात न्या, तुला एवढं काय सांगायला उतारलंय ग, बस का असं राहतं. तर असो. तर भगवान सांगतात, हे अर्जुना, हे भरतसत्तमा, तर या ठिकाणी तत्र त्यागे मे निश्चयं शृणु. तत्र त्यागे म्हणजे काय? तू जो ज्या ठिकाणी मला प्रश्न केला होता, काय संन्यास आणि त्याग, हे जे काय तू मला विचारलं आहे, तर तत्र त्यागे, त्याविषयी संन्यास आणि त्याग याविषयी माझा जो निश्चय आहे तो आता लक्षपूर्वक आहे. संन्यास कशाला म्हणतात आणि त्याग कशाला म्हणतात? तुला आता इतरांचे मतं मी तुला सांगितलेत, पण आता माझं मत काय आहे? निश्चयं शृणु. ते निश्चयपूर्वक तू ऐक. तर निश्चयपूर्वक ऐक. आणि पुढे काय सांगले? त्याग. तो त्याग आहे, तो त्याग त्रिविधः संप्रकीर्तितः. जो त्याग जो म्हणतो ना तू, तो त्यागच मुळात 3 प्रकारचा आहे. सात्विक, राजस आणि तामस. मुळात त्यागच 3 प्रकारचा आहे. आणि मग संन्यास तुला नंतर सांगन. जे तू संन्यास आणि त्याग मला विचारलेस, त्या दोघांबद्दलचा माझा जो निश्चय आहे, तो निश्चय मी तुला आता सांगतो. त्यापैकी पहिला त्याग सांगतो. त्या त्यागातले 3 प्रकार आहेत आणि ते 3 प्रकार कोणते आणि कसे आहेत ते पुढच्या श्लोकात सांगतो म्हटले.
यज्ञदान तप कर्म यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् तर यज्ञ दान तप हे कर्म न त्याज्यम, लोकाचं कोणाचं ऐकू नको, हे नित्यकर्म आहेत. तू यज्ञ जरूर कर. यज्ञ याचा अर्थ मग आपण जेवायला बसलो तो सुद्धा काय असतो? यज्ञ असतो. होम हवन करणं आणि ज्ञान यज्ञ असतो. चौथ्या अध्यायामध्ये द्रव्ययज्ञास तपोयज्ञास योगयज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञस्य यत संशितव्रतः, हे सगळे यज्ञ असतात. अनेक प्रकारच्या अग्नीच्या मुखात हवन देणं हे जसा यज्ञ असतो, तसं ज्ञान सांगणं हा यज्ञ आहे. आणि ज्ञान ऐकणं हा सुद्धा काय असतो? यज्ञच असतो. जिथं कुठंतरी आहुती दिल्या जाते, जिथं आहुती दिली तिथं काय असते? ती शांती असते. असे त्याचे अनेक रूपं असतात. तर असं यज्ञ कर्म हे नित्याचा आहे, न त्याज्यम, तू ते टाकू नको. दान, मग दानाचं काही एक रूप आहे का? ते द्रव्य दिलं पाहिजे असं काय नाही. दानाचं स्वरूप एखादं, आता आपण त्या ग्रंथामध्ये खूप दानाचे प्रकार लिहिलेत, 9 का काय प्रकार लिहिले ते. मग आता जीवदान पण असतं, थोडं का पाणी देणं, अन्नदान असतं, जलदान असतं, जीवदान असतं. एखाद्याला आपण वेळ देतो, एखाद्याचं काही एखाद्या शब्दाने काम करतो, ते एक दानच. कोणाला काही दादी येते, कोणाला काही देणं, वेळ देणं, शब्द देणं, द्रव्य देणं, वस्तू देणं, प्रेम देणं, जे जे काही देणं आहे त्याचं नाव आहे दान. आणि ते दान नक्की तुमचं अंतःकरण पवित्र करील. म्हणून न त्याज्यम, म्हणून यज्ञ त्याज्य नाही, दान त्याज्य नाही. आणि तप म्हणजे थोडक्यात इंद्रियांची आटणी, त्याला काय म्हणतो आपण? क्षुधा तृषा शीतोष्ण द्वंद्व सहिष्णाम, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? तहान, भूक, शीत, उष्ण हे सहन करणं, यालाच काय म्हणतात? तप म्हणतात. मग आता तप कधी? आपण नित्यनेमाला बसलो त्या काळात इंद्रियांची आटणी करावी लागते. आपण वारी करतो, कीर्तनात बसतो, भजन पूजन करतो, आता पाठात बसलो. मग आपल्याला काही जरी शरीराची अडचण आली तरी आपण काय करतो? ते सहन करतो आणि आपण त्याला दमन करतो. त्याच थोडक्यात इंद्रियाचं दमन करणे यालाच तप असं म्हणतात. आणि ते माणसाचं अंतःकरण शुद्ध करतं. म्हणून न त्याज्यम. अर्जुना, यज्ञ त्याज्य नाही, दान तप हे कर्म त्याज्य नाही. मग काय आहे? कार्यम येव तत्, मुद्दाम करणेच आहेत आणि ते तू केलेच पाहिजे नित्यनेमाने. तर त्याचं कारण यज्ञ दान तप हे पावनानी मनीषिणाम. मनीषिणाम याचा अर्थ जे बुद्धिमान आहेत ते, हे सर्व बुद्धिमान माणसांना काय करणार आहेत? ते पवित्र करणारे आहेत. पावनानी याचा अर्थ पवित्र करणारे आहेत. आणि हे पवित्र करतात म्हणजे तुमचं पवित्रता, ते पुन्हा तिथे पवित्र तुम्हाला पुण्यवान बनवतात, शुद्ध बनवतात. थोडक्यात वाणी शुद्ध होते, मन शुद्ध होतं, इंद्रिय शुद्ध होतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रचे होय द्यायचा देहापर्यंत सांगितलं. कीर्तन चांगन होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. म्हणजे हे कर्म तुमच्या स्थूल शरीर, लिंग शरीर, कारण शरीर ह्या सगळ्याला पुनीत पवित्र करतात. कारण शरीराची निवृत्ती करून टाकतात.
तर असे हे आहेत. म्हणून यज्ञ, दान, तप, पावनानी जे बुद्धिमान मनुष्य आहेत, जे विद्वान शहाणे मनुष्य आहेत, त्यांनाही जर हे केले तर त्यांचे अंतःकरण सगळं पावने नाम त्यांना ते पवित्र करतात. आणि म्हणून यातलं कोणतंही त्याज्य नाही. तर यातलं कोणतं कसं कर्म करायचं तर मी तुला ते सांगणार आहे आता पुढच्या श्लोकामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, रामेश्वर भगवान.